मित्रांनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी याच वेब यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण नवीन एक उपक्रमाअंतर्गत चालू घडामोडीच्या बद्दल बोलणार आहोत. तर आज तारीख 24 जानेवारी 2023 रोजीच्या चालू घडामोडीबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर चालू घडामोडी ह्या एमपीएससी आणि यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि रोजच्या महत्त्वाचे जे वृत्तपत्र येतात जसे की इंग्लिशमध्ये हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, मराठीतील लोकसत्ता आहे आणि बिझनेस न्यूजपेपर बिझनेस टाइम्स, इकॉनॉमिक्स टाइम्स यासारख्या याच्यामध्ये मी महत्त्वाच्या न्यूज यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर चालू करूया. आता सगळ्यात पहिली न्यूज जी आहे चालू घडामोडीमध्ये सध्याच्या बाबतीत चाललेली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिट 2023. सो WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्याचं हेडक्वार्टर जे आहे डॅव्होस, त्याची मीटिंग सध्या डॅव्होस स्वित्झर्लंड इथे सुरू आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF ही एक नॉन गव्हर्नमेंटल अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. त्याचं हेडक्वार्टर जे आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि दरवर्षी ते डॅव्होस स्वित्झर्लंड या ठिकाणी ते अॅन्युअल एक संमेलन घेते तिथे. त्याची स्थापना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 साली क्लाउस श्वाब यांनी सुरू केली होती, स्थापना केली होती आणि सध्याही तेच चेअरपर्सन आहेत त्याचे. आणि त्याची यावर्षीची जी मेन थीम जी आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्याची कॉपरेशन इन द फ्रॅगमेंटेड वर्ल्ड हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आतापर्यंत इथे पाहिलं तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्याची संमेलन कुठे झालं? जिनेव्हा स्वित्झर्लंड. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर डॅव्होस मध्ये. त्याची स्थापना कोणी केली होती? क्लाउस श्वाबने 1971 मध्ये आणि यावर्षीची थीम कॉपरेशन इन अ फ्रॅगमेंटेड वर्ल्ड आहे. तर त्यांनी काही रिपोर्ट यावर्षी पब्लिश केले आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये. तर हे 6 रिपोर्ट आहेत त्याचे: ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह रिपोर्ट, ग्लोबल IT रिपोर्ट, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, ग्लोबल रिस्क रिपोर्ट आणि ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम रिपोर्ट. तर पुढे याच्यात बाबतीत आपण महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्याबद्दल पाहूया. तर त्यामध्ये 2023 ची जी मीटिंग नुकतीच झाली आहे त्यात त्यांनी अर्थव्यवस्थेबद्दल बरीचशी चर्चा केली होती. जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल अमेरिका, युरोपियन युनियन आणि चायना याबद्दल त्यांनी चर्चा केली होती आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे इट इज दिस इकॉनॉमीज बियॉन्ड द रिस्क ऑफ रिसेशन नाव. त्यांनी त्यांनी एक वॉर्निंग एक इश्यू केलेली आहे, ते फ्रेंड शोरिंग ही एक नवीन कॉन्सेप्ट, नवीन टर्म त्यांनी वापरलेली आहे, फ्रेंड शोरिंग. त्यामध्ये लिमिटिंग द ट्रेड ऑफ द की इनपुट टू ट्रस्टेड कंट्रीज इन ऑर्डर टू रिड्यूस द सप्लाय चेन रिस्क. तर त्याबद्दल त्यांनी एक वॉर्निंग इश्यू केली होती. युक्रेन युद्धाबद्दलही त्यांनी सांगितलं होतं की डिमांड फॉर द मिलिटरी एड टू फाईट इट्स वॉर अगेन्स्ट रशिया अँड मोर फायनान्शियल रिबिल्ड आफ्टर द वॉर. त्यांनी हे असं सांगितलेलं मिलिटरी त्याचे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे त्या ठिकाणी जे रिबिल्डिंगसाठी ज्या युद्ध संपल्यानंतर फायनान्शियल रिसोर्सेस जास्त प्रमाणात लागणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि त्यांचे 45 पार्टनर यांनी एक गिव्हिंग टू एम्प्लिफाय अर्थ ॲक्शन GAEA क्लायमेटच्या बद्दल त्यांनी एक उपक्रम राबवला आहे. एक लॉस अँड डॅमेज L&D फंड त्यांनी पाकिस्तानने तिथे एक लॉस अँड डॅमेज L&D फंड लॉन्च केला होता. त्यामुळे COP27 ऑफ UNFCCC टू कंपन्सेट द मोस्ट वल्नरेबल कंट्रीज फ्रॉम क्लायमेट लिंक्ड डिसीज हा एक नवीन फंड तिथे सुरू करण्यात आला आहे. पर आता यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि भारत त्याचा काय विशेषतः महाराष्ट्र त्याच्याबद्दल काय महत्त्वाची लिंक आहे ते पाहूया. इंडियाने असं म्हटलेलं आहे की ग्लोबल लीडर्सने भारतामध्ये जी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट आता येत आहे त्याच्याबद्दल सप्लाय चेन अँड प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह जे भारताने दिले होते त्याच्याबद्दल त्यांनी एक चांगल्यापणे म्हटलेलं आहे.
IMFचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर गीता गोपीनाथन त्यांनी भारतातले डिजिटल अँड फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बद्दल आणि भारतातील लेबर लॉसच्या बद्दल मार्केट बद्दल चांगली स्तुती केली आहे. आणि 50 पेक्षा जास्त हाय इम्पॅक्ट इनिशिएटिव्ह या ठिकाणी लॉन्च करण्यात आले भारताद्वारे. आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मित्रा MITRA त्यांनी एक पार्टनरशिप विथ द फोरम ऑन अर्बन ट्रान्सफॉर्मेशन या थीमवर एक पार्टनरशिप तिथे लॉन्च करण्यात आलेली आहे. तेलंगणाने हेल्थ केअर अँड लाईफ सायन्सेसच्या बद्दल एक थेमॅटिक सेंटर तिथे एस्टॅब्लिश करण्याची घोषणा केलेली आहे. तर या सगळ्या डावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ज्या न्यूज ज्या आलेल्या आहेत तर त्या मेनली इंडियन एक्सप्रेस मधून घेतल्या, प्रिंटमध्ये घेतल्या आणि CNBC TV 18 या मधून घेतलेला आहे. दुसरा एक महत्वाचा न्यूज जो आपण विचार केला तर चार्ट GPT AI चॅटबॉट. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याची एक कंपनी आहे, कंपनीचं नाव आहे ओपन AI आणि त्यांनी एक डायलॉग बेस AI चॅटबॉटची एक घोषणा केलेली आहे. तर चॅटबॉट हे त्याने काही आठवड्यातच काही मिलियन्स पेक्षा जास्त त्या युजर्स झालेले आहेत. चॅट GPT काय आहे तर चॅट GPT मध्ये एक लँग्वेज मॉडेल आहे जे ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करतं आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अँड टेक्स्ट जनरेशन म्हणजे लँग्वेजवरून टेक्स्ट जनरेशनचं ते एक प्रकारचं एक ॲप आहे. पण त्यामध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात. तर चॅट GPT मध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी वापरल्या जाते. तर त्याचे उपयोग कुठे कुठे आहेत चॅट GPTचे? तर मेन उपयोग जे मेडिकल डायग्नोसिस टू क्रिएट टेक्स्ट, गेम इंडस्ट्रीमध्ये त्याचे उपयोग आहेत. ट्रान्सलेट मेसेजेस इन द रिअल टाइम, ऑटोमेट कस्टमर सर्व्हिस अँड डिलिव्हरी. तर त्याबद्दल त्याचा उपयोग मेनली पाहता आपले जे प्रादेशिक भाषेतले समजा मराठी भाषेतून काही गोष्टी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येतील तर रिअल टाइम बेसिसमध्ये चॅट GPT मध्ये करता येतील. त्याचे महत्त्वाचे फीचर्स जर पाहिले तर चॅट GPTचे त्याची खूप मोठी साईज असते, मेमरी असते, त्यात त्या गोष्टी त्यात टाईप केल्या जातात त्या रिमेंबर करू शकतं. ह्युमन लाईक रिस्पॉन्स म्हणजे माणसासारखा ते रिस्पॉन्स देतील ते. आणि त्याचे हँडल अ लॉंग रेंज डिपेंडन्सीज इन इनपुट टेक्स्ट, खूप मोठ्या प्रमाणात कॉम्प्लिकेटेड इंटरडिपेंडंट गोष्टी त्या लक्षात ठेवून त्याचा योग्य वेळेस उपयोग करू शकतात. आणि इट हॅज अ कॅपेबिलिटी ऑफ डिक्लाइनिंग इनअप्रोप्रिएट रिक्वेस्ट ही ते डिक्लाइन करू शकते. आणि इट इज क्लॅरिटी आहे त्याच्यात. समजा काही उदाहरण तुम्ही जर म्हटलं महाराष्ट्रातील मराठी साहित्य संमेलन याबद्दल काही लिहिण्यास सांगितलं चॅट GPT मध्ये तर बरोबर एक्झॅक्टली महाराष्ट्रातील मराठी संमेलन कुठे झालं, कोणत्या तारखे झालं, कोण अध्यक्ष होते, त्याच्यात काय काय घटना घडल्या, काय काय झालं, त्यात किती फंडिंग होतं, त्या सगळ्या गोष्टी त्यात लिहिण्यात येतील. नंतर त्याचे बिझनेस बेनिफिट्सच्या बाबतीत जर पाहिलं तर ते खूप ॲक्युरेट आणि फास्ट आहे आणि ते अडॅप्ट करते, वर्सॅटिलिटी आहे, अडॅप्टेशन आणि ज्या गोष्टी लक्षात ठेवते आधीच्या गोष्टी, इझी इंटिग्रेशन आहे, दुसऱ्या गोष्टीसाठी इझी इंटिग्रेट करता येतं, मल्टिपल युजेस त्याच्यात, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कॉस्ट खूप कमी असणार आहे त्याच्यात आणि स्केलेबिलिटी असेल. तर असं समजलं जाते ज्या की कॉल सेंटर आणि कस्टमर सर्व्हिस इंटरॅक्शन जे आहे त्यामध्ये या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. आता नंतरचा एक महत्वाचा घटक आहे फूड वेस्टेज. फूड वेस्टेजच्या बाबतीत विचार करता युनायटेड नेशन UNEP ने एक डेटा पब्लिश केला होता. त्यामध्ये हार्वेस्ट अँड कन्झम्पशन मध्ये जवळपास 17% जे आहे फूड हे वेस्टेज होते. म्हणजे आपण हार्वेस्टिंग ते कन्झम्पशन मध्ये. FAO डेटामध्ये त्याने म्हटलेलं आहे 1.3 बिलियन टन फूड जे आहे वेस्टेज होते. तर हे का महत्वाचं आहे भारतासाठी? ॲक्च्युली फूड वेस्टेजचे आपल्याला कारणं शोधावे लागतील आणि ते कारण जेवढं फूड वेस्ट होतं तेवढे आपण ॲक्च्युली गरीब लोकांना जे आहे त्याचा फायनली उपयोग होत नाही. त्याला एवढं या चार्टमध्ये पाहिलं तर इंडिया आणि सिलेक्टेड कंट्रीमध्ये इंडियामध्ये F50 त्यांनी सांगितलेलं आहे लीड वेस्ट लिस्ट ऑफ 5 kg पर कॅपिटा पर इयर.